पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। संविधान हे भारतीय नागरिकांना मिळालेले वरदान आहे। संजय पाटील, आम्ही प्रत्येक कार्य लोकाभिमुख करत असून त्यासाठी संविधान हे भारतीय नागरिकांना मिळालेले वरदान आहे, असे प्रतिपादन खते, रसायन व फर्टिलायझर केंद्र सरकार संचालक संजय पाटील यांनी केले। समाजवादी प्रबोधिनी हॉल इचलकरंजी येथे संविधान सन्मान परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105वी जयंती तसेच अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी संविधानामुळे भारतीय नागरिकांना लोकशाहीचा हक्क मिळाला असून संविधानात बदल होता कामा नये, यासाठीच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत आहोत व त्याचा सन्मान करत असल्याचे संयोजक ॲडव्होकेट ममतेश शावळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले। यावेळी कोल्हापूर जिल्हा साहित्य परिषद अध्यक्षा मनीषा डांगे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला। तसेच माजी आमदार राजू आवळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, बहुजन क्रांती दलाचे संस्थापक गणेश साठे आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शुभेच्छा दिल्या। संविधान सन्मान परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105वी जयंती तसेच अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार ॲडव्होकेट सुशांत पाटील, रोहित राजपुते, डॉक्टर मेहबूब बागवान, विद्या कांबळे, विजय कडाळे, BM देशमुख, भगवान कांबळे, संगीता कांबळे, विकास बिराजे, संदीप कांबळे, रफिक मखमल्ला, विनायक काशे, दशरथ मोहिते, सुभाष कामत, सुनील तंबाके, उमेश जाधव, प्रतिभा माने, सागर भंडारे यांना त्यांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच विशेष सत्कार भाग्यश्री मेठारे, उमेश आवळे, सागर विरनगे, विराज आवळे, सुधीर आदमाने, महादेव कुंभार यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम कांबळे यांनी केले तर डॉक्टर मेहबूब बागवान यांनी आभार मानले। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी उत्तम जगताप। आपल्याला जगामध्ये विश्वगुरू होण्याच्या टप्प्यावर आपला देश पोहोचला आहे। त्या देशाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत। एक गोष्ट ऍक्च्युअली जयंती असते पण अडचणी येत गेल्या, बरेचसे कार्यक्रम होते आणि हा 1 तारखेचा कार्यक्रम आज आपण 30 तारखेला या ठिकाणी समाजवादी प्रबोधिनी हॉलमध्ये घेतो। असे थोर साहित्यिक, असा साहित्यिक ज्यांच्या साहित्याचं जगातील 17 भाषांमध्ये रूपांतर झालं, असे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण नावाप्रमाणे वावरतो आणि सामाजिक न्यायाचा संदेश जगभरामध्ये जर कुठे गेला असेल तर कोल्हापूर ज्या जिल्ह्यातून गेला, त्या कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्य विद्यार्थी आणि आरक्षणाचे जनक त्यांना म्हटले जाते ते थोर राजे छत्रपती शाहू महाराज आल्यादेवी होळकर, जगद्ज्योती महात्मा बसवण्णा या थोर उमेदवारांना मी या ठिकाणी वंदन करतो आणि माझ्या प्रस्तावनेकडे वळतो। संविधान सन्मान परिषदेच्या बॅनरखाली गेल्या 2 वर्षाहून अधिक काळापासून आपण जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।